रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. बाबा आळंदीचे त्यांनी गायलेली चाले तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा,
तुळसी हार गळा हाते आवड्याने रांगार हे जिजान, आवड्याने रांगार हे जिजान, तुळसी हार गळा हाते पितांबर, तुळसी हार गळा हाते पितांबर.
लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोड बहुत सुकृताचे जोड हरुणी विठ्ठली आवडी हरुणी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार वापर पुमने विवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा कृष्ण हरी 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 हरे राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण 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 हरे बाबा राम कृष्ण हरे राम समाजी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बंधू चुलता दत्त माझा चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझी माता दत्त माझा पिता माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त
माझा तारू दत्त माझा माझा गुरु दत्त माझा तारू दत्त माझा गुरु दत्त माझा तरी पहिलं पारू दत्त माझा दत्त माझा उत्तरी पहिलं पारू दत्त माझा दत्त माझे मन दत्त माझे जन दत्त माझे मन दत्त माझे जन माझे मन दत्त माझे जन सोयीरा सज्जन दत्त माझा सोयरा सज्जन दत्त माझा सोयरा सज्जन दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा तारी पहिलं पारू दत्त माझा उत्तरी पहिलं पारू दत्त माझा उत्तरी पहिलं पारू दत्त माझा एका जनार्दनी दत्त हा विसावा दत्त हा विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा विचारित गावा जावे त्याच्या विचारित गावा जावे एका जनार्दनी दत्त हा विसावा जनार्दनी दत्त हा विसावा जनार्दनी दत्त हा विसावा विचारित गावा जावे त्यांच्या माझा गुरु दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता माता माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझी माता माता दत्त माझा पिता सारी नि सारी पद ग प ग प नि ध सारी ध प ग प नि ग सारी ग सा दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त
दत्त माझी माता दत्त माझा पिता 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 बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझी माता दत्त माझा पिता 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 बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे दत्त माझे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू तरी पहिला फिरून अवनतीचा उतारी पहिला पारू दत्त माझा उतारी पहिला पारू दत्त माझा समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगणनिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं वेदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनुकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा गुरुवराची देवा देवा गुरुवराची देवा दुर्बलाची देवा माझी सेवा वेदा दुर्बलाची देवा देवा दुर्बलाची देवा वेदा दुर्बलाची देवा दिन दुर्बलाची देवा दिन दुर्बलाची देवा घावी घावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा दिन दुर्बलाची जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभ्येर दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आधारू दत्तराज श्रीमंत श्रीवंदनीय पूज्यपाद जगदवंदनीय जगताराध्य जगद्गुरु श्रीमंत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा दत्तवर्णनपर प्रकरणातील दत्तस्तुतीच्या प्रकरणातील
हा अभंग असून उपासकाच्या दृष्टीनं उपासकाने भगवान दत्तात्रयाशी नातं कोणतं जोडावं याची मीमांसा महाराज या अभंगामध्ये करतात. विठाला विठाला पुण्य पवित्र गोदावरी मातेच्या या काठावरती वसलेलं असलेलं आपलं ऐतिहासिक, सांस्कृतिक, पारमार्थिक बाळहनुमंताची रामपुरी नावाचं असलेलं गाव आणि या गावामध्ये संपन्न होत असलेला भगवान दत्तात्रय महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानाचा हा एकदिवसीय कार्यक्रम. फक्त बोलू नका कोणी आता. महिला महिला मंडळीला मंडळी. विनंती आहे आणि होईन तिथवर कार्यकर्त्यानं दर भगवान दत्तात्रयाचा जन्म उत्सव आणि या जन्म उत्सवाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी, बारा हनुमंताची रामपुरी आणि दत्त भजनी मंडळ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आणि महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. वेदशास्त्र संपन्न परम आदरणीय श्री रमाकांत गुरुजी यांच्या माध्यमातून हा सेवेचा सुंदर असा योग आहे. श्रोत्यांमध्ये मोठी दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. भागवताचार्य परमवंदनीय आमचे दीपक महाराज यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रभर ज्यांच्या हाताने मृदंग महाराज बोलत राहिला आणि ज्यांच्या मृदंग आणि पंढरीनाथाची सेवा जीवापाड केली ते आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अभिमन्यू आबा मुळे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. आदरणीय आमचे काकासाहेब महाराज यांची उपस्थिती आहे आणि आमचे मित्र मदन महाराज कदम यांचीही उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायामधली पाठांतराची सेवा ज्यांची अतिशय उत्तम दर्जाची आहे ते आपल्याच गावातील वारकरी आमचे अनंत महाराज आणि आदरणीय आमचे गुरुजी हो तुकाराम गुरुजी, सर्व गावकरी मंडळी, सर्व जमलेल्या माय मावल्या, सर्व उपस्थित दिग्गज गुणीजन मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही कीर्तन सेवा करायची आहे. माझ्या समवेत आलेले मृदंगाचार्य आमचे उत्तरेश्वर महाराज कोळेकर यांची पण उपस्थिती या ठिकाणी आहे. खरं तर नियोजित वेळेमध्ये आपला 11 ते 1 असं कीर्तन होतं, परंतु आता आपलं 12ला सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं जिथपर्यंत आपली प्रसन्नता या ठिकाणी मला आशीर्वाद देत राहील तिथपर्यंत ही कीर्तन सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. भगवान दत्तात्रयाचा हा जन्म उत्सव आहे. भगवंताचे नानाविध अवतार झालेत. खरं तर दत्त जन्माचं मी तुम्हाला काही सांगावं असं काही माझ्याकडे नाहीये, कारण दत्त जन्माची सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. दत्त जन्माची सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. झाला असं, एक मोठे प्रसिद्ध व्याख्याते होते आणि प्रसिद्ध व्याख्याते त्यांना एका ठिकाणी 3 दिवसाच्या व्याख्यानमाले करता जायचं होतं, पण योगायोग असा झाला की त्यांची तब्येत खराब झाली आणि म्हणून त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं, म्हणे असं कर, आता माझ्या जागी जाऊन तू व्याख्यान दे. विषय असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कार्य. आणि मग तो ड्रायव्हर महाराज व्याख्यान देण्याकरता त्या गावामध्ये गेला. ड्रायव्हर हुशारच होता. खरं तर त्याला छत्रपती शिवरायाच्या जीवनचरित्राच्या बाबतीमध्ये मनावी एवढी माहिती नव्हती जेवढी त्या व्याख्यात्याला होती. परंतु आता वेळ निभवून न्यायची होती. वेळ निभून न्यायची असल्या कारणानं मग तो ड्रायव्हर गेला आणि गेल्यानंतर तुमच्यासारखी सर्व मंडळी गोळा झाली होती. व्यासपीठावरती स्थानापन्न झाला आणि स्थानापन्न झाल्यानंतर पहिल्या दिवशीचा विषय असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आणि मग त्यानं पहिल्यांदाच वाक्य उपस्थित समाजाला विचारलं, सांगा बरं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला, कसा झाला, माहिती का नाही? समाजानं सांगितलं, हो आम्हाला माहिती आहे. माहिती आहे ना, मग सांगायची काय गरज आहे, आजचं व्याख्यान संपलं. लोक म्हणले, हे ना आपल्याकडनं फुकट पैसे उकळले रे, उद्या आपण सगळ्यांनी आम्हाला माहित नाही असं सांगायचं. दुसऱ्या दिवशी शिवरायांचं किशोरवयीन कालखंडातला इतिहास असा विषय होता. व्याख्याता उभा राहिला. पुन्हा उभा राहिल्यानंतर त्यानं आपलं व्याख्यान सुरू केलं आणि समाजाला विचारलं, म्हणे सांगा सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी काय केलं? सगळ्या लोकांचं ठरलं होतं आज काहीच बोलायचं नाही. दिवस वाया घातला, दुसरा दिवस वाया घातला. परवाच्या दिवशी आपण असं करू, अर्ध्या लोकांनी माहित आहे असं म्हणायचं आणि अर्ध्या लोकांनी माहित नाही असं म्हणायचं, मग तर बोला. छत्रपतींचा गडकोट किल्ल्याचा इतिहास असा विषय होता.
आल्या आल्या त्यांनी महाराज सगळ्या समाजाला वंदना केली आणि सांगितलं म्हणे माहितीये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले कसे जिंकले? अर्धे लोक म्हणले माहितीये आणि अर्धे लोक म्हणले माहित नाही. मग त्या व्याख्यात्यानं सांगितलं ज्यांना माहितीये त्यांनी, ज्यांना माहित नाही त्यांना सांगा. आजचं व्याख्यान संपलं. विठाला विठाला दत्त जन्म तुम्हाला माहितीये, दत्त जन्म तुम्हाला माहितीये, तशी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु तुमचीही उजळणी व्हावी आणि माझीही उजळणी व्हावी आणि आजचा दिवस साजरा व्हावा या दृष्टिकोनातून दत्त अवताराची मीमांसा आपल्याला आजच्या या प्रसंगी या ठिकाणी करायची आहे. खरं तर आपल्या पुराणांतर्गत आपण विचार केला तर भगवंताचे अवतार असंख्य सांगितले. अवताराया असंख्येया, भगवंताचे अवतार असंख्य किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराची अनेक पद्धतीनं भगवंताने अवतार घेतले. पण अनेक अवतार जरी घेतले असले तरी प्रत्येक अवताराचं एक वेगळं आणि विशिष्ट वैशिष्ट्य, वेगळं आणि विशिष्ट वैशिष्ट्य. भगवंताने एका कामाकरता एकच अवतार घेतलाय, एका कामाकरता एक अवतार घेतलाय. मत्स्य कस्य वाराह वामन परशुराम राम कृष्ण बलराम बौद्ध कल्की या दशविध अवताराचं जर आपण वर्णन केलं तर प्रत्येक अवतारामध्ये भगवंताचा एक एक विशेष हेतू आहे आणि एकाच देवाने अवतार घेतलाय. परंतु दत्त अवतार जो आहे ना, हा दत्त अवतार एका देवाचा अवतार नाही. दत्त अवतार हा 3 देवाचा अवतार आहे. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. 3 देवतांचा हा अवतार आहे. पहिले वैशिष्ट्य म्हणजे हा एका देवाचा अवतार नाही. हा अवतार किती देवाचा? 3 देवाचा. कदाचित तुमच्या मनामध्ये शंका येईल, कारण संतांनी ही शब्दाची आकृती आपल्या समोर उभा केली आहे. म्हणून शब्दाच्या आकृतीवरती आपण जायचं नसतं, तर शब्दाच्या पाठीमागा असलेला लाक्षणिक जो अर्थ आहे तो आपण घ्यायचा असतो. विठाला जर आपण लाक्षणिक अर्थ घेतला नाही तर गडबड आणि गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. रावणाला 10 तोंड होते. तर्कवादी लोक उगाच विचार मांडत बसतात की मग तो शाळेमध्ये गेल्यावर जनगण मन कोणत्या तोंडानं म्हणत असेल, झोपताना कोणत्या अंगावर झोपत असेल. अरे बाबा, त्याचा अर्थ तसा नाही. रावणाला 10 तोंड होते म्हणजे 10 तोंडाची ताकद त्याच्या एकाच तोंडात होते. 10 तोंडाची ताकद त्याच्या एकाच तोंडात होते महाराज. आणि अशा रावणाच्या 1000 तोंडाची ताकद बाईच्या एका तोंडामध्ये असते. विठाला म्हणून ती कुठेही जाऊ द्या महाराज, गप बसतच नाही. परंतु कीर्तना कथेमध्ये मात्र बडबड केली न पाहिजे. कीर्तनी बडबड कोणी बेडूक होऊनी येईल जन्मा. कथा कीर्तनामध्ये जी माणसं बडबड करतात का त्यांना बेडूक होऊन जन्माला यावं लागतं. एक पोरग म्हणला, महाराज कीर्तनामध्ये सगळेच लोक गप बसलेले असतात, बडबड फक्त तुम्हीच करतात. विठाला तर लाक्षणिक अर्थ आपण घेतला पाहिजे, शब्दार्थाकडे जायचं नाही. 3 शिरे 6 हात. कारण शब्दार्थ आणि लक्षार्थ याच्यामध्ये जर आपण गफलत केली तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे, दाट शक्यता आहे. ती एक सुनबाई देवपूजेमध्ये पूजा करण्याकरता सासूबाई बसल्या. सुनबाई स्वयंपाक करत होत्या आणि सासूबाईनं बघितलं देवघरामध्ये सगळ्या देवता विराजमान आहेत, फक्त देवपूजेसाठी लागणारी घंटा तेवढी नाही, घंटा तेवढी नाही. सासूबाईनं बघितलं, म्हणे घंटा कुठं गेली असेल. सुनबाईला आवाज दिला, म्हणजे सुनबाई देवघरातली घंटा कुठं गेली. आता ती सुनबाई डबल MA झालेली, तिनं सांगितलं, म्हणे सासूबाई मी ती घंटा फ्रीज मध्ये ठेवली. सासूबाईने सांगितलं, अगं येडी हळद, घंटा काय फ्रीज मध्ये ठेवायची गोष्ट आहे का, ती देवघरामध्ये पाहिजे, फ्रीज मध्ये का ठेवली. तिने सांगितलं, त्याचं काय सासूबाई, सध्या मी भाज्या करायचं शिकायले मोबाईलवर बघून, आणि त्याच्यामध्ये त्या रेसिपी सांगणाऱ्या माणसाने असं सांगितलंय की चिरलेली भाजी 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. काय कळालं का तुम्हाला? चिरलेली भाजी 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. जर शब्दाचा पाठीमागाचा लक्षार्थ घेतला नाही तर घोटाळा होतो. विठाला भगवंताने 3 शिराचा अवतार घेतला. म्हणजे देवाला 3 तोंड आहेत का?
त्याचा अर्थ तसा नाही. त्याचा लाक्षणिक अर्थ नाथरायाने आरतीमध्ये सांगितलाय बघा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. तो परमात्मा महाराज 3 गुणाच्या अतीत आहे. सत्व रजतम या 3ही गुणाचा बाध त्यांनी केलेला आहे. असे त्रिगुणात्मक कोण आहेत? भगवान दत्तात्रय. पहिला फरक इतर अवतारामध्ये आणि दत्त अवतारामध्ये हा आहे की इतर अवतार एका विशिष्ट कामाकरता आणि एकाच देवतेचे, परंतु दत्त अवतार 3 देवाचा अवतार आहे महाराज. दुसरं वैशिष्ट्य, इतर अवतारामध्ये कुठल्याही वृक्षाला महत्व नाही, परंतु दत्त अवतारामध्ये मात्र औदुंबर वृक्षाला महत्व आहे. विठाला प्रत्येक देवतेची एक वृक्षाची व्यवस्था आपल्याकडे शास्त्रानं केलेली आहे. प्रत्येक देवतेला एक झाड आदन दिलेलंच आहे म्हणा की थोडक्यामध्ये. भगवान भोले बाबा म्हणलं की त्याच्याकरता बिल्व वृक्ष आला, परंतु भोले बाबा म्हणून बिल्व वृक्षाची पूजा कुणी करत नाही. बिल्व वृक्षाची पूजा कोणी करत नाही महाराज. नरसिंह म्हणलं की पिंपळाचा वृक्ष आला, परंतु नरसिंह म्हणून पिंपळाची पूजा कोणी करत नाही महाराज. परंतु जगाच्या पाठीवर एकमेव औदुंबर वृक्ष असा आहे की त्या औदुंबर वृक्षाची पूजा दत्त स्वरूप म्हणून केली जाते. औदुंबराची पूजा दत्त स्वरूप म्हणून केली जाते. खरं तर महाराज त्या औदुंबर वृक्षाचा इतिहास आणि त्या औदुंबराची महाराज आख्यायिका इतकी जबरदस्त आहे ना. शास्त्र आपल्याला असं सांगतं की शहाण्या माणसानं त्या औदुंबराच्या झाडाखाली जाऊन बसायचं नाही. जर एखादा माणूस औदुंबराच्या सावलीखाली नुसता जाऊन बसला तर त्याला दोष लागतो. औदुंबराच्या झाडाखाली बसायचं असेल तर म्हणे त्याने 3 वेळेला महाराज नरहरी 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 असं 3दा उच्चार करायचा आणि मग औदुंबराच्या झाडाखाली जाऊन बसायचं. म्हणे का? त्याचं कारण आहे, जेव्हा हिरण्यकश्यपूला भगवान नरसिंहाने मारलं का, तेव्हा भगवंताच्या नखाची आग होत होती आणि ती आग भगवंताने औदुंबर वृक्षाच्या फळामध्ये नख बुडवल्यानंतर काय झाली? शांत झाली. परिणाम असा झाला की तो वृक्ष त्या हिरण्यकश्यपूच्या विषानं बाधित झाला. त्या औदुंबरानं देवाला विचारलं, म्हणे देवा आता मी बाधित झालो, मग माझा उपयोग समाजाला काय होईल? तेव्हा भगवान नरसिंहाने त्याला वचन दिलं, म्हणे इथून पुढे तुझ्या सावलीखाली जे येऊन बसतील त्यांनी माझ्या नावाचं स्मरण करावं. नरहरी नरहरी नरहरी. नामचिंतन न करता जर एखादा व्यक्ती तुझ्या सावलीखाली बसला तर त्याला पाप लागेल. हिरण्यकश्यपूचं सगळं पाप मग त्याच्या भगवंताचं नामचिंतन न करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या डोक्यावर येऊन बसेल महाराज. अर्थात औदुंबर वृक्ष जसा नरसिंह भगवंताच्या अवतारामध्ये महत्वाचा आहे, तसा दत्त अवतारामध्ये सुद्धा औदुंबर वृक्षाचं महिमान आहे महाराज. म्हणून जिथं जिथं औदुंबराचं झाड आहे, उमराचं झाड आहे, तिथं तिथं भगवान दत्तात्रयाचं स्वरूप म्हणून त्या उमराच्या झाडाची पूजा केली जाते. दुसरं वैशिष्ट्य भगवान दत्तात्रयाच्या अवताराचं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे भगवान दत्तात्रयाच्या अवताराचं की इतर कुठल्याही अवताराचे पादुका पूजन केलं जात नाही, परंतु दत्त अवताराचं मात्र पादुका पूजन केलं जातं. विठाला इतर अवतारामध्ये पादुकांचा उल्लेख आहे. राम अवतारामध्ये रामप्रभूने भरताला पादुका दिल्या, कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला पादुका दिल्या, पांडुरंग अवतारामध्ये पांडुरंगाने हरिदासांना पादुका दिल्या. परंतु दत्त अवताराच्या पादुकांचं विशेष वैशिष्ट्य, जिथं जिथं भगवान दत्तात्रयाचे सिद्ध क्षेत्र आहेत ना, त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयाच्या श्री विग्रहाची पूजा नाही होत, तिथं चरण पादुकांची पूजा होते. पादुकांना या ठिकाणी काय आहे? विशेष महत्व आहे. दत्त महाराजांची उपासना पादुका पूजनातून केली जाते. आणि असे दत्त महाराज त्यांच्या अवताराचा आजचा दिवस आहे. आणि विशेष कालावधी असा आहे महाराज की नाथरायाने भगवान दत्तात्रयाच्या अवताराची अभंगामध्ये जी मीमांसा केली का, तशाला तशी मीमांसा आजच्या दिवसाला लागू झाली आहे. भगवान दत्तात्रयाचा कालावधी कुठल्या महिन्यामध्ये जन्माला आले? म्हणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आले. कोण वारी जन्माला आले? गुरुवारी जन्माला आले. कोणत्या ऋतूत जन्माला आले? हेमंत ऋतूत जन्माला आले. आणि किती वाजता जन्माला आले? आता या बाबतीत मतभेद आहेत. काही ठिकाणी माध्यान्ह काळाचा दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो आणि काही वेळेला दुपारी 12 वाजता
कारण आपण माहूरची परंपरा मानणारे आहोत ना. आपण माहूरकडे येतो ना. माहूरला दत्त जन्म दुपारच्या वेळेला होतो महाराज. आणि बाकी मग नरसिंहवाडी, गाणगापूर आदी दत्तक्षेत्राच्या ठिकाणी दत्त जन्म मात्र माध्यान्हाच्या वेळेला सूर्य अस्ताला जाताना होतो. विठाला दत्त जन्म कुठल्याही वेळेला महाराज या ठिकाणी 12 वाजता करू या नसता माध्यान्हाला करू, नाही तर आपलं कीर्तन झाल्यावर करू. कीर्तन झाल्यावर करू. फक्त उत्सव होणं आणि ती दत्त विग्रहाचं स्वरूप आपल्या लक्षात येणं हे महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रयाला विशेष असं स्थान आहे महाराज. का? कारण आपल्या संप्रदायाचे जे आराध्य संत म्हणून आपण ओळखतो त्या प्रत्येक संतांची परंपरा यानं त्या मार्गानं भगवान दत्तात्रयापर्यंत येऊन पोहोचते. भगवान दत्तात्रयापर्यंत येऊन पोहोचते. ज्ञानोबरायांची परंपरा दत्तात्रयापर्यंत येऊन पोहोचते. तुकोबरायांची परंपरा दत्तात्रयापर्यंत येऊन पोहोचते. नाथरायाची परंपरा दत्तात्रयापर्यंत पोहोचते. नाही ठाकूरबाची परंपरा दत्तात्रयापर्यंत येऊन पोहोचते. विठाला परंपरा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती. महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष ओळला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोदविले. अर्थात नवनाथांची जी परंपरा आहे त्या नवनाथांच्या 9 नाथांना महाराज मंत्र दीक्षा देण्याचं काम कोणी केलंय? भगवान दत्तात्रयाने केलंय. हो. 9 नाथ कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविर्होत्रो द्रुमिल चष्मस कर भाजन. हे 9 नारायण जे की ऋषभदेवाची मुलं होते ते कलियुगामध्ये नवनाथांच्या रूपाने जन्माला आले. महाराज कलियुगी अवतार नवनारायणाचा केलासे उद्धार अवघ्या जनाचा दावेला मूळमार्ग शाबरी विद्येचा अगटित महिमा नकळे नाथाचा. मत्स्यापासून झाले मत्स्येंद्रनाथ गोरक्ष जन्मले गैबी भस्मात जालिंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात कानिपा पैदा गजकरणात. प्रत्येक नाथांना दीक्षा देण्याचं काम कोणी केलंय? भगवान दत्तात्रयाने केलंय. आणि नवनाथांना दीक्षा मच्छिंद्रनाथाला दीक्षा भगवान दत्तात्रयाने दिली. मच्छिंद्रनाथानंतर गोरक्षनाथाला दीक्षा मच्छिंद्रनाथानं दिली. गोरक्षनाथाने पुढे गहिनीनाथाला दिली. गहिनीनाथाने पुढे निवृत्तीनाथाला दिली. निवृत्तीनाथाने पुढे ज्ञाननाथाला म्हणजेच माऊली ज्ञानोबरायांना दिली. ज्ञानोबरायांनी ती दीक्षा पुढे सद्गुरु जोग महाराजाला दिली आणि सद्गुरु जोग महाराजांनी ती दीक्षा संपूर्ण विश्वाला दिली. विठाला अवतारच धारण केलाय. कशा करता धारण केलाय? नाथराया त्याचं वर्णन करतात. दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया अत्रित्य अनुसया गरोदर अत्रित्य अनुसया गरोदर दत्तात्रयाने अवतार धारण केला. कशा करता? विश्वतारावया विश्वाचा उद्धार करण्याकरता भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. खरं तर महाराज भगवंत हे अवतार घेतो आणि संत महात्मी हे अवतार घेतात. कधी कधी देवच संतांच्या रूपाने अवताराला येतो. नाहीतरी आपली परंपरा अशीच आहे महाराज. आपले जेवढे संत आहेत ना तेवढे संत महाराज देवसंतांच्या रूपाने अवताराला आला. त्या महिपती बाबाने भक्तिलीलामृतामध्ये भगवंत संतांच्या अवताराची मीमांसा केली आहे बघा. जेव्हा कलीला आरंभ झाला ना हरावया कलीचे दोष हरण करण्याकरता महाराज जेव्हा वैकुंठामध्ये बैठक बसली ना तेव्हा बैठक बसल्यानंतर नारदाने देवासमोर प्रस्ताव मांडला. म्हणे देवा आता तुम्हाला अवतार घ्यावा लागेल आणि अवतार घेऊन तुम्हाला लोकांचं कल्याण करावं लागेल. देवाने सांगितलं अरे मी अवतार घेतला असता पण माझा जरा घोटाळा होतोय. काय घोटाळा होतोय? आणि प्रत्येक अवतारामध्ये राक्षस कोण आहे हे मला उमगत होतं, कळत होतं, समजत होतं. राक्षस कोण आहे हे उमगत होतं, कळत होतं. सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू एकच राक्षस होता, कळत होतं.
त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्ण हे राक्षस आहेत, कळत होतं. द्वापार युगामध्ये शिशुपाळ, वक्रदंत, कंस, जरासंध हे राक्षस आहेत, कळत होतं. पण कलीचा घोटाळा असा झालाय, कलीचा घोटाळा असा झालाय, इथं राक्षस कोण आणि देव कोण हेच कळना. म्हणून मला अवतार घेता येत नाही, घेता येत नाही महाराज. का? बऱ्याच वेळेला राक्षसाच्या वेशामध्ये देव असतो आणि देवाच्या वेशात राक्षस असतो. विठाला विठाला. पुन्हा मला एकच सूत्र माहितीये, पाप्याला मारायचं आणि पुण्यवानाला तारायचं. पण कलियुगामध्ये दोष असा आहे, माणसं धड पापी नाहीत आणि माणसं धड पुण्यवान. हा, बोला बोला बोला. तुम्ही पुण्यवान आहात का? माझ्या सकट कुणी हात वर करतय का? बरं नाही. बरं पापी आहात का? बरं पापी आहोत म्हणण्याची हिंमत नाही आणि पुण्यवान आहोत म्हणण्याची ताकद नाही. ही अवस्था कशाची? कलियुगाची आहे. आणि त्यामुळं जरा माझी मिस्टेक होते. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा योग कदाचित मी जर अवताराला गेलो तर होऊ शकतो. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की तुम्हीच सर्व संत मंडळी काय करा, या कलियुगामध्ये अवताराला या, कलियुगामध्ये अवताराला या. संतांनी विचारलं म्हणे, देवा आम्ही अवताराला येऊ आणि जाऊन काय करू? तेव्हा जाऊन काय करू म्हणल्यानंतर देवाने सांगितलंय महाराज, एकादशात द्वादशात देवे वर्णिले गुणासंख्यात, ते वर्तोनी दावाया जनात, संत अवतार घेती. विठाला विठाला. एकादशात आणि द्वादशात, महिपती बाबांनी दिलेली ओवी आहे अनंत महाराज भक्ती लीलामृतामध्ये. एकादश म्हणजे श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये संतांची वर्णिलेली गुण, आणि द्वादशात म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये संतांचं केलेलं वर्णन नेमकं कसं आहे वर्तमान स्वरूपात दाखवण्याकरता संत महात्म्या अवताराला येतात. संताच्या अवताराची ही मीमांसा आहे महाराज. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन, जड जीव किंवा महादोषी, दोन्ही पाठ आहेत महाराज. संत महात्म्या अवताराला येतात. पण दत्त अवताराचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, दत्त अवतार संत अवतारातही मोडतो आणि देव अवतारातही मोडतो. विठाला विठाला. अवतारामध्ये महाराज दोनच अवतार असे की त्यांना देवही म्हणता येतं आणि त्यांना संतही म्हणता येतं. बर, तुम्ही रामाला देव म्हणणार का संत म्हणणार? देव. कृष्णाला तुम्ही राम म्हणणार का देव म्हणणार? देव. नरसिंहाला तुम्ही राम म्हणणार का देव म्हणणार? देव. बर, हनुमंतरायाला तुम्ही संत म्हणणार का देव? काय म्हणणार? दोन्ही पण. हनुमंतरायाला संतही म्हणता येतं आणि हनुमंतरायाला देवही म्हणता येतं. भगवान दत्तात्रयाला संतही म्हणता येतं आणि भगवान दत्तात्रयाला देवही म्हणता येतं. विठाला दोनच अवतार असे आहेत महाराज की ते देवही आहेत आणि संतही आहेत. बर, आणि या दोन्ही अवताराचं वैशिष्ट्य असं आहे, दोन्ही अवतार हे अवधूत स्वरूपामध्ये, दिगंबर स्वरूपामध्ये. हो, भगवान हनुमंतराया सुद्धा अवधूत स्वरूप आहे आणि भगवान दत्तात्रय सुद्धा अवधूत स्वरूप आहे. म्हणून तर त्यांचा जयघोष करताना आपण काय म्हणतो? अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अवधूत महाराज ते अवधूत आहेत, ते दिगंबर आहेत. म्हणजे दिशा हेच अंबर ज्यांचं आहे ना, त्यांचं नाव दिगंबर आहे. संपूर्ण दिशेमध्ये ज्यांचा वहिवास आहे त्यांचं नाव दिगंबर आहे. असे भगवान दत्तात्रय त्यांच्या अवताराची मीमांसा महाराज आपल्याला करता येईल. आपल्या संप्रदायाचं ते गुरुपीठ आहे, आद्यपीठ आहे. म्हणून त्यांच्याविषयी महाराज आपलं नातं जोडल्या गेलं पाहिजे. काय? भक्ती मार्गामध्ये उपासना करत असताना संबंधाला खूप महत्व आहे. विठाला विठाला. जोपर्यंत आपण संबंध जोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला भक्तीच करता येत नाही. आतापर्यंत आपण भक्ती केली आहे महाराज, भक्ती केली आहे, परंतु संबंध न जोडता केली आहे. संबंध न जोडता केली आहे. देवघरामध्ये आपल्या इतके देव आहेत महाराज,
इतके देव आहेत, इतके देव आहेत. देव घरामधले प्रत्येक देव एकमेकाला म्हणते तू सरक रे थोडं बाजूला, मला अडचण व्हायली, तू सरक बाजूला, मला अडचण व्हायला लागली. इतके देव आमच्या देव घरामध्ये या ठिकाणी येऊन बसलेत महाराज. ज्ञानोबराय म्हणतात ना, कुणवट कुळवाडी आन आन देव मांडे महाराज. जिथं जाईल तिथून आपण देव घेऊन येतो. अर्थात आपल्या देव घरामध्ये भरपूर देव आहेत, पण भरपूर देव जरी असले तरी त्या देवाचा आणि आपला काय संबंध आहे? आपला काय संबंध आहे? भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत आपण संबंध जोडणार नाहीत. बरं जाऊ द्या, संबंध तुम्हाला कळतो का? संबंध कशाला म्हणतात? संबंध कशाला म्हणतात? जिथं समान बंध असतो त्याचं नाव काय? संबंध. समान बंध. जाऊ द्या, संबंध शब्द मराठी मधला तुम्हाला कळणार नाही. कनेक्ट आता कळलं असेल ना. मोबाईलला चार्जर काय करावं लागतं? कनेक्ट करावं लागतं महाराज. कनेक्ट. जोपर्यंत चार्जर आपण कनेक्ट करणार नाहीत तोपर्यंत मोबाईल चार्ज होणार नाही. तसा साधक जोपर्यंत देवाशी कनेक्ट होणार नाही तोपर्यंत साधकाचंही कार्य चालणार नाही. विठाला विठाला देवाशी संबंध आपण जोडला पाहिजे. भक्तिशास्त्राची पहिली अट आहे, तुम्ही कोणत्या ना कोणत्या नात्यानं देवाशी जोडल्या गेले पाहिजे. जोडल्या गेले पाहिजेत महाराज. अगदी तुम्ही देवाशी पत्नी म्हणून जरी संबंध जोडला तरी सुद्धा देव त्याची इच्छा पूर्ण करतो. त्याची इच्छा पूर्ण करतो महाराज. तुम्ही मित्र म्हणून संबंध जोडला, देव त्याची इच्छा पूर्ण करतो. तुम्ही त्याच्याशी राजा म्हणून संबंध जोडला, तो इच्छा पूर्ण करतो. तुम्ही त्याच्याशी महाराज अन्य नातं, कोणतंही नातं तुम्ही त्याच्याशी जोडा, जी नाती तुम्ही जोडाल ना त्या नात्याचा निर्वाह करण्याचं काम परमात्मा करतो. भक्तिशास्त्रामध्ये देवाशी कुठल्या ना कुठल्या नात्यानं महाराज आपण जोडल्या गेलं पाहिजे. जोडल्या गेलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात वृंदावनामध्ये महाराज ही उपासनेची पद्धत महाराज जरा अति तीव्र आहे. उपासनेची पद्धत काय? अति तीव्र आहे. आपण ज्ञान गिळोनी गावा गोविंदू गा या मार्गाने चालणारे आणि ते मात्र महाराज भक्तिपंथानं चालणारे माणसे. अर्थात उपासकांमध्ये महाराज तिथं वेगवेगळ्या प्रकारचे संबंध जोडल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे संबंध. तिथं मामाजी कोणालाही म्हणलं जात नाही महाराज. मामाजी कोणालाही म्हणलं जात नाही. बापूजी कोणालाही म्हणलं जात नाही. बापूजी त्यालाच म्हणलं जातं जो आपल्या देवाला मुलगा मानतो. मामाजी त्यालाच म्हणलं जातं जो भगवान जानकी मातेशी किंवा राधा मैयाशी बंधुत्वाचा संबंध ठेवतो. जो राधाराणीचा भाऊ आहे तो कोण आहे? आपला मामा. जो देवाचा बाप आहे तो कोण आहे? आपला बापूजी. तसाच संबंधाचा विचार केला तर पांडुरंगाशी तुमचं माझं नातं काय लागेल? बरं, तुमचं माझं नातं काय लागेल पांडुरंगाशी? जर नातेसंबंधानच विचार करायला गेलो तसं तर एका महात्म्याचं म्हणणं असं आहे अनंत महाराज, आपण पंढरपूरला जर गेलो देवाच्या चरणावरती आपण मस्तक ठेवलं तर पांडुरंगाला महाराज आपण एका विशिष्ट नावानं हाक मारली पाहिजे. कोणत्या नावानं हाक मारली पाहिजे? काय दाजीबा बरं आहे का तुमचं? पांडुरंगाला आपण काय म्हणलं पाहिजे? काय दाजीबा बरं आहे का तुमचं? त्याचं कारण काय? कारण रुक्मिणी महाराष्ट्राची पोरगी आहे. विठाला विठाला कारण जोपर्यंत आपण नातं जोडणार नाहीत तोपर्यंत संबंध तयार होणार नाही. आता व्यवहारामध्ये कळवळा कोणाचा येतो? आपल्याला कळवळा कोणाचा येतो? जे आपल्या नात्यातले आहेत त्यांचा. जे आपल्या नात्यातले नाहीत त्यांचा कळवळा आपल्याला येत नाही. रोडवरती एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, आपण त्या ठिकाणी थांबतो, लक्ष करतो की हा कोणी आपल्या संबंधातला आहे का? भाऊ आपल्या सोयीरपणातला आहे का? जर नसेल तर लगेच निघून जातो. लगेच निघून जातो. अर्थात कळवळा जो आहे, जिवाळा जो आहे तो नाते संबंधातून या ठिकाणी जोडल्या जातो. आणि तो जिवाळा भगवान दत्तात्रयाशी नातराया नाते संबंधातून जोडतात वेगवेगळ्या पद्धतीनं अभंगाच्या पहिल्या चरण. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता,
जोडल्या गेलं पाहिजे. म्हणून नाथराया संबंध जोडतायत. म्हणजे दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. कुठल्या ना कुठल्या संबंधानं जोडल्या गेलं पाहिजे. कदाचित तुमच्या मनामध्ये शंका येईल की तुम्ही म्हणाल महाराज आम्ही असं ऐकलंय की खरं तर माता पिता बहीण बंधू चुलते मालते हे कामाला येत नाहीत, कामाला येत नाहीत. कारण अंतसमयाच्या वेळेला याच्यातले सगळे जण बाजूला पडलेले असतात. सगळेजण द्रव्यदारा सगळ्याला सगळ्या गोष्टी काय होतात बाजूला पडतात. मग बाजूला पडणारे हे नाते नाथराया का जोडतात? पहिली शंका. बर, व्यवहारामधला दुसरी शंका अशी आहे, व्यवहारामध्ये जी माय आहे ती मायच आहे आणि जो बाप आहे तो बापच आहे. बाप माय होऊ शकत नाही आणि माय बाप होऊ शकत नाही. मग इथं नाथराया मात्र भगवान दत्तात्रयालाच मायही म्हणतात आणि बापही म्हणतात का? विठाला विठाला. विचारच आपण करायला लागलो महाराज. तर मायबापाच्या संबंधामध्ये संतांनी तिघा जणांना मायबापाची उपमा दिली. हो, तिघा जणांना. एक, देवाला संतांनी मायबाप म्हणलंय. दोन, संतांनी संताला मायबाप म्हणलंय आणि वेदाला संतांनी मायबाप म्हणलंय. विठाला विठाला. विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल भगिनी भ्राता. माय माय तुलता, विठ्ठल भगिनी भ्राता. विठ्ठल वीराचा नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. नाटाच्या मंगलाचरणाच्या अभंगातच तुकोबरायांनी वर्णन केलंय. देवाशी संबंध मायबापाचा जोडलाय, संताशी संबंध मायबापाचा जोडलाय महाराज. तुम्ही संत मायबापा कृपावंत, तुम्ही संत मायबापा कृपावंत, तुम्ही संत मायबापा कृपावंत, तुम्ही संत मायबापा कृपावंत. काया काया मेरी मस्ता किती
पतित कीर्तिवानो. संतांना मायबाप म्हणलंय, देवाला मायबाप म्हणलंय महाराज, आणि वेदाला मायबाप म्हणलंय. नाही श्रुती परोते माऊली जगा, आईतापासून काढिते हित देवोनी वाढविते. नाही श्रुती परोते माऊली जगा. वेदाला आई म्हणलंय महाराज, वेदाला बाप म्हणलंय. म्हणजे बाप का म्हणलंय, त्याचं कारण आहे वेद आम्हाला कसं वागावं याची आज्ञा देतो म्हणून बाप म्हणलंय. वेद बापू माझ्या ठाई. महाराज ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, वेद बाप आहे, वेद आई आहे. संतांना मायबाप म्हणलंय, देवाला मायबाप म्हणलंय, वेदाला मायबाप म्हणलंय. म्हणून नाथराया दत्त भगवंताला दत्त माझी माता, दत्त माझा पिता असं म्हणतायत. संबंध जोडलाय, उपासकाच्या दृष्टीनं संबंधाला महत्व आहे, म्हणून मातृत्वाचा आणि पितृत्वाचा संबंध या ठिकाणी जोडलाय. दुसरी शंका अशी होते की आई आईच राहते, बाप बापच राहतो. मग या ठिकाणी भगवान दत्तात्रय आई आणि बाप दोन्ही एकत्रित कसे होऊ शकतात, याचं कारण आहे आईचं काम आहे महाराज कळवळा करणं, आणि बापाचं काम आहे धाक देणं. आईचं काम काय, कळवळा करणं. महाराज आईशी कळवळ्याची जाते, करी लाभावीण प्रीती. संत महात्मे आईच्या स्वभावानं आम्हाला महाराज उपदेश समजावून सांगतात, आणि कधी कधी संत महात्मे बापासारखं कठोर होऊन आम्हाला उपदेशही देतात. काय, आई बापाचं जे नातं आहे ना महाराज, ते संयुक्तिक नातं महत्वाचं आहे. दोघांपैकी एकही नसेल तर संगोपनामध्ये महाराज व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता असते. लेकराच्या जीवनामध्ये मायही आवश्यक आहे आणि बापही आवश्यक आहे. माईचा कळवळा आणि बापाचा धाक या दोन गोष्टी असल्या म्हणजे ते लेकरू महाराज सुसंस्कारित जन्माला येतं, सुसंस्कारित वाढत जातं. संत महात्मे आम्हाला आईच्या ममतेनं आम्हाला देतात, ज्ञान आम्हाला देतात, आणि बापाच्या भूमिकेनं धाकानं आम्हाला समजावूनही सांगतात. जिथं जिथं आम्ही चुकू ना महाराज, तिथं तिथं संतांनी आम्हाला त्याच्याकरता स्वतंत्र उपदेशपर प्रकरणच आहे. उपदेशपर प्रकरण जेवढं आहे का तेवढं प्रकरण संतांनी बापाच्या भूमिकेतून लिहिलेलं प्रकरण आहे. आणि समजुतीचे जेवढे अभंग आहेत ना महाराज, तेवढे अभंग आईच्या ममतेनं लिहिलेले आहेत. विठाला कोणता अभंग कोणत्या भूमिकेतून लिहिलाय हे सत्पुरुषांच्या सानिध्याशिवाय महाराज आपल्याला कळत नाही. ते गुरुवर्य तात्याने आता गाथ्यांचं भाषांतर केलंय बघा, सार्थ गाथा केला. आणि सार्थ गाथा करत असताना एक अभंग आला, माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा तुझी चरण सेवा. हा अभंग आला, आणि हा अभंग आल्यानंतर हा अभंग कोणत्या भूमिकेत बसवायचा या बाबतीमध्ये चर्चा करण्याकरता मग गुरुवर्य संदीपान महाराज, गुरुवर्य घुले बाबा, आपले काका मुकुंद काका, ही सगळी मंडळी महाराज बसलेली होती. आणि बसलेली असताना मग आता प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्य आहे महाराज. घुले बाबा म्हणायचे हा अभंग जो आहे का हा करुणापर प्रकरणातला अभंग आहे. आणि गुरुवर्य तात्या म्हणायचे नाही करुणा बिरुणा काही नाही, हे देवासोबत भांडणाचा अभंग आहे, भांडणाचा अभंग. कारण घुले महाराजांचा स्वभाव करुणेचा, म्हणून ते म्हणतात की तुकोबराय देवासमोर काय करतायत, करुणा भागतायत की देवा माझ्या वडिलाची परंपरा आहे रे बाबा, असं नको करू तू का मोकलिता लाचतो ना, असं नको करू तू. परंतु तात्या म्हणायचे नाही तुकाराम महाराज देवासोबत 2-2 हात करतात. ए पांड्या तुला काय लागलंय, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या बापाची ठेव आहे तुझी नाही. त्याच्या स्वभावानुसार महाराज काय होतं, अभंगाची बैठक बसत असते. अर्थात उपदेशपर प्रकरण जे आहे ते सगळं बापाच्या प्रकरणामधलं आहे महाराज, बापाच्या भूमिकेतून लिहिलेले. तसं शास्त्रामध्ये काही न्याय आलेत महाराज उपदेशाचे. विठाला विठा काही प्रभुसंमित उपदेश आहेत, काही भार्यासंमित उपदेश आहेत, आणि काही महाराज सुरद संमित उपदेश आहेत. म्हणजे मित्राने मित्राला केलेला उपदेश, कधी कधी पत्नीनं पतीला केलेला उपदेश, आणि कधी कधी महाराज आदेशानं भूमिकेतनं महाराज तर तुम्ही हे केलंच पाहिजे महाराज या भूमिकेतनं केलेला उपदेश. अर्थात हा जो अभंग आहे
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हा लढीवाळ पद्धतीनं लिहिलेला अभंग आहे. काय संतांची जीवन जगण्याची जी शैली आहे, संत महात्मे साधना करत असताना आपल्या जीवनातली सगळी नाती कुठं आणून ठेवतात, म्हणजे देवाजवळ आणून ठेवतात. आणि जोपर्यंत सगळी नाती देवाजवळ येत नाहीत तोपर्यंत तो भक्त परिपूर्ण होत नाही. एवढंच नाही, व्यवहारामधल्या प्रत्येक क्रिया आपण देवाजवळ आणल्या पाहिजे, देवाजवळ आणल्या पाहिजे. तुका म्हणे अवघी आवरिले वासना आता नारायणा दुसऱ्यापासून, दुसरीकडचं सगळं काढायचं आणि देवाजवळ नेऊन ठेवायचं. जेव्हा आपण असं करू तेव्हा खऱ्या अर्थानं उपासकाची ती उपासना सिद्ध होत असते. महाराज जनाबाई देवाचे लढीवाळे, आम्ही देवाचे लढीवाळे, आम्ही देवाचे लढीवाळे, आम्ही देवाचे लढीवाळे. का म्हणे बाळे आम्ही देवाचे लढीवाळे. उपासकांना आपल्या सगळ्या नातेसंबंधाचे, सगळ्या ज्या वासना आहेत, सगळ्या ज्या भावना आहेत त्या कुठं आणून ठेवल्या पाहिजेत, देवाजवळ. सकळई गोत माझे पंढरीची ही गोत माझे पंढरीशी जाण, बाप रुक्मा देवीवरू श्री विठ्ठलाची या. सगळी नाती आपण कुठं आणून ठेवली पाहिजेत, देवाजवळ आणून ठेवली पाहिजेत. प्रत्येक नात्यामध्ये तो देव दिसला पाहिजे. जे नातं आपण देवाशी जोडतो ना महाराज, तोच संबंध महाराज परमात्मा आपल्याशी सोडतो. तर जनाबाई महाराजांनी देवाशी महाराज आईचा संबंध जोडला, आईचा संबंध जोडला. पांडुरंग परमात्मा कोण आहे? माझी आई आहे. आणि एके दिवशी भगवंतानं बघितलं तर महाराज जनाबाई महाराज असं खाजू लागल्या डोकं. आता एखादी बाई जेव्हा डोकं खाजवते तेव्हा डोक्यामध्ये काय झालेले असतं? ओवा नव्हत्या झाल्या महाराज, त्यांना टेंगळा झाला होता. तो टेंगळा जो आहे ना तो ऊचा नवरा आहे. टेंगळा ऊचा नवरा आहे. टेंगळा आणि ऊ या दोघांचं लग्न झालं की त्यांना मुलगी होते, तिचं नाव आहे लिख. आणि या लिखीचं लग्न झालं की तिला एक पोरगी होती, तिचं नाव आहे पत्नी. विठाला विठा आपल्या कामापुरता. तर ते जनाबाई महाराज डोकं खाजवत होत्या आणि जनाबाई महाराज डोकं खाजवत असताना देवानं बघितलं. आणि देवानं बघितल्यानंतर देवाचं अंतःकरण हेलावलं. देव रुक्मिणीला म्हणू लागले, अगं रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी.
बघ ना, किती दिवस झालं माझ्या जनीच्या डोक्यावर पाणी सुद्धा नाही, मला जनीची व्यवस्था करावं लागेल. म्हणून दुसऱ्या दिवशी परमात्मा सकाळी लवकर उठले, नामदेवरायाच्या घरी आले, चुलीवरती पाणी तापवलं आणि पाणी तापून महाराज तुलसीचे वृंदावनी नाऊ घाली चक्रपाणी. भगवान त्या वृंदावनाच्या सानिध्यामध्ये जनाबाई महाराजांच्या डोक्यावरती महाराज गरम गरम पाणी घालून नाऊ घालू लागले. नाऊ घालू लागले आणि नाऊ घालत असताना महाराज त्या जनाबाई महाराजांच्या डोक्यातल्या ओवा निघाल्या की देवाला इतका आनंद व्हायचा महाराज, जणू काय मला कुठला तरी पुरस्कार मिळालाय असं देवाला वाटायचं. ऊ निघाली की देवानं महाराज ती ऊ काढायची आणि ऊ काढून काय करायची, आपल्या नकावर ठेवायची आणि नकावरती ठेवून देवानं त्या ऊला लगेच दाबून काय करायचं, मारून टाकायचं. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर देवाने नकाचा वापर जनाबाईच्याच कामामध्ये केला महाराज, पुन्हा नाही. परंतु महाराज त्या ओवांचं सुद्धा काय भाग्य असेल. ज्ञानोबराय म्हणतात ना, श्रीकृष्ण ज्याशी कोपोनी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. भगवान रागा नका होईना, ज्याला मारतील का महाराज त्याला मोक्षपदाची प्राप्ती आहे. जनाबाई महाराजांना देवाने नाव घातलं, कुठल्या भूमिकेतून घातलं, आईच्या भूमिकेतून घातलं महाराज. आईच्या भूमिकेतून माता धाता पितामह उपासक जे नातं देवाशी जोडतो ते त्या नात्याचा निर्वाह भगवान करत असतात. म्हणून नाथरायाने भगवान दत्तात्रयाशी नातं जोडलंय महाराज. दत्त माझा माता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. बर म्हणजे जे पालकत्व आहे त्यांच्या ठिकाणी मातृत्व आणि जे मातृत्व आहे त्यांच्या ठिकाणी पालकत्व कसं, तर त्याचं उत्तर एक आहे महाराज. देव असू द्या, संत असू द्या, नाहीतर वेद असू द्या, ह्या तिघही जण आपल्याला एक गोष्ट देतात आणि ती गोष्ट म्हणजे बोध. वेदही आपल्याला काय देतो, बोध देतो. देवही आपल्याला काय देतो, बोध देतो. आणि संत महात्मे आपल्याला काय देतात, बोध देतात. नाहीतरी साधकाच्या जीवनामध्ये बोधपुत्राची खूप जरुरी आहे, खूप गरज आहे. हो महाराज, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या कैशी करू मी केदवा, झाली संध्या संदेह माझा गेला. बोध बुद्धली ज्ञान ड्युटी, बोला बोला. बोध बुद्धली ज्ञान ड्युटी, बोध बुद्धली ज्ञान ड्युटी, बोध बुद्धली ज्ञान ड्युटी. उजळा महातारी, उजळा महातारी, उजळा महातारी. ये मल्हारीची वारी आल्या, मल्हारीची वारी आल्या, मल्हारीची वारी आल्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी आल्या, मल्हारीची वारी. धन्यवाद काका तुम्हाला. त्याचं कारण आहे आज ते मल्हारी मार्तंडाच्या जे घट बसली होती त्याचं काय उत्थापन आहे. आज घट उठवले जातात. योगा योगानं मल्हारी मार्तंडाचा जे जयकार झाला. विठाला विठाला देवटी उजळून महाद्वारी उजळा महाद्वारी. बोध नावाची देवटी. बोध देण्याचं काम कोण करतात, तर महाराज संत करतात. देव करतो आणि वेद करतो महाराज. आणि म्हणून भगवान दत्तात्रय हे ज्ञान प्रदाते आहेत, ज्ञान देणारे आहेत. आणि म्हणून महाराज बोध नावाच्या पुत्राची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून त्यांच्याशी संबंध जोडलाय, त्यांच्याशी संबंध जोडलाय. भगवान दत्तात्रयाने उपदेश अनेकांना केलाय महाराज, अनेकांना केलाय. भगवान दत्तात्रयाने प्रल्हादाला उपदेश केलाय. भगवान दत्तात्रयाने अलर्काला उपदेश केलाय. भगवान दत्तात्रयाने नवनारायणाला उपदेश केलाय. विठाला विठाला. ते उपदेश देण्याच्या योग्यतेचे आहेत, म्हणून ते माझे गुरु आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. उतारे दत्त माझा, उतारे दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझा.
रखुमाई. टाळी वाजवा, सर्वजण बोला. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुकता, दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज. भगवान दत्तात्रयाचा जन्म प्रसंग आहे म्हणून, कारण यद विवाह तद गीत गानम असं एक शास्त्राचं सूत्र आहे. ज्याचं लग्न आहे का, निदान त्या लग्नाच्या दिवशी तरी त्याचे गोडवे गायले पाहिजेत. विठाला भगवान दत्तात्रयाच्या जन्मप्रसंगाचं काहीच चिंतन आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एकदा कैलास शिखरावरती भगवान शंकर मा पार्वतीला पातिव्रत्यपणाचा महिमा सांगू लागले. पतिव्रता कोणाला म्हणतात? पतीची आमता अनुसरुनी पतिव्रता अनायासे आत्महिता. तिला वेगळं काही करायची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतायत ती आत्महितेला सहजच प्राप्त होते, सहज प्राप्त होते. पतिव्रतेचं महिमान या ठिकाणी चालू होतं महाराज. आणि पतिव्रता अशी आहे महाराज की तिची ताकद, तिचं सामर्थ्य, तिची शक्ती महाराज चेतन आचेतन नाही, संपूर्ण विश्वावरती चालते. विश्वावर चालत नाही यात नवल नाही. तिची सत्ता देवावरती सुद्धा चालते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता परंपरेनं म्हणलं जातं प्रमाण हे, पण गाथेमध्ये उपलब्ध नाही. जुन्या बाडांमध्ये सुद्धा महाराज या प्रमाणाची काही उपलब्धी नाहीये. परंतु नागपूरच्या विद्यापीठामध्ये जो 6,500चा अभंग आहे त्याच्यामध्ये हा अभंग आहे. विठाला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि धन्य पतिव्रता माऊली, धन्य पतिव्रता माऊली, माने भ्रताराची बोली, माने भ्रताराची बोली. तिचे घेता दर्शन, तिचे घेता दर्शन, मिळे पोटभर अन्न, मिळे पोटभर अन्न. समजून जायचं, ज्या घरामध्ये गेल्यानंतर पोटभर मनसोक्त खायला मिळतंय माऊली पतिव्रता आहे. विठाला पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. आणि या देशाचा इतिहास तर असा आहे महाराज, हा देशच महाराज उज्ज्वल कोणी केला असेल तर महान महान पतिव्रता स्त्रियांनी केलाय. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशन. स्कंद पुराणाने 12 पतिव्रता सांगितल्या आहेत महाराज. आणि त्या 12 पतिव्रतेमध्ये अनुसया माता आहे. विठाला विठाला पतिव्रतेचं महिमान सांगू लागले. आणि पतिव्रतेचं महिमान सांगत असताना भगवान भोले बाबा पार्वतीला म्हणतात की पार्वती, माहितीये तुला, सध्या मृत्यू लोकांमध्ये अनुसया नावाची पतिव्रता आहे. आणि ही अनुसया नावाची पतिव्रता
श्रेष्ठ दर्जाची पतिव्रता आहे. पण महाराज व्यवहाराचा नियम असा आहे, मत्सराची भावना जी आहे ना ती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त राहते. मत्सराची भावना जी आहे ती मत्सराची भावना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त राहते. महाराज शेजारणीकडे नवं कुकर बघितलं की हिचं चांगलं असताना तिच्यासारखं दुसरं घेऊन येते महाराज. कशामुळं? म्हणजे मत्सरामुळे येते. मत्सराची भावना कायम राहते. आणि त्या मत्सराच्या भावनेला मा पार्वती सुद्धा या ठिकाणी अपवाद राहिली नाही. पार्वती भगवान शंकराला म्हणते, स्वामी ती माझ्यापेक्षा मोठी पतिव्रता आहे. म्हणजे थांब थोडं, आता नारद येतील आणि नारद येऊन तुला तिचं महिमान सांगते. आणि इतक्यामध्ये महाराज महर्षी नारद आले. आणि नारद आल्यानंतर पार्वतीनं नारदांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर पार्वतीनं नारदाला विचारलं, म्हणे नारदजी कुठून आलात तुम्ही? नारदाने सांगितलं, आत्ताच मी आत्री ऋषीच्या आणि अनुसया मातेच्या आश्रमातून आलोय. आणि पार्वती माहितीये तुला, तिथं मी एक नवल बघितलं. म्हणे काय नवल? त्या अनुसयेनं पार्वती, सावित्री आणि लक्ष्मी या तिघींचे पुतळे तयार केले. आणि तयार केलेले पुतळे डाव्या पायाच्या बोटामध्ये दागिने म्हणून ती वापरायची. पार्वती म्हणजे आता 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 आम्ही एवढ्या मोठ्या श्रीमंत, एवढ्या मोठ्या देवाच्या आम्ही देवपत्न्या, आणि आमचा असा अपमान. पार्वतीचा महाराज मत्सर अधिकच लागला. पार्वती तिथून उठली आणि उठल्या उठल्या महाराज सत्यलोकामध्ये गेले. सावित्री मातेला सोबत घेतलं. तिथून दोघी जणी उठल्या, वैकुंठात गेल्या. आणि मग लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती, थोडक्यात बचत गटाची मीटिंग बसली म्हणा की. या तिघीची बैठक बसली. आणि या तिघींची बैठक बसल्यानंतर पार्वतीनं सांगितलं, मी असं ऐकलंय की कलियुगामध्ये माहूरच्या गडावरती आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये कोणीतरी अनुसया नावाची बाई आहे, आणि तिनं आपले पुतळे करून डाव्या पायाच्या बोटामध्ये घातले. इतका आपला अपमान आजपर्यंत कोणी केला नव्हता, आणि ती आपला अपमान करते. म्हणे कशाच्या जोरावर करते? म्हणे नारद म्हणत होता ती मोठी पतिव्रता आहे म्हणून. असं का? मग तिचं पातिव्रत्य भंग झालं पाहिजे. पातिव्रत्य कोण भंग करणार? म्हणे आपला हक्काचा माणूस. पातिव्रत्य कोण भंग करणार महाराज? आपला हक्काचा माणूस. आणि हक्काचा माणूस कोण? म्हणून या तिघींनी महाराज आपल्या पतिराजांना विनवणी केली. म्हणे तुम्ही काहीही करा आणि काहीही करून तुम्ही त्या अनुसयेचं पातिव्रत्य भंग करा. सदाव्रत चालू होतं माहूरगडावरती. आणि सदाव्रत म्हणजे अखंड अन्नदान महाराज. दारामध्ये आलेल्या अतिथीला इच्छा भोजन हो. आणि सदाव्रत चालू होतं. आणि माध्यान्हाच्या समयाला आपल्या पत्नीच्या सांगण्यानुसार या तिन्ही देवता माहूरगडावरती आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आल्या. आणि आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर आत्री ऋषी अनुष्ठानाला निघून गेलेले होते. मा अनुसया आश्रमामध्ये होत्या. आवाज दिला. अनुसया माता बाहेर आल्या. बघितलं की 3 तापसी दारावरती उभे आहेत. तिघांनाही प्रणाम केला. बसण्याकरता आसन दिलं, पिण्याकरता पाणी दिलं महाराज. कारण आलेल्या अतिथीचा सन्मान आपण आसन देऊन केला पाहिजे महाराज. संतांची पण तशी आज्ञा आहे आपल्याला. गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी. आपण आसन घातलं पाहिजे महाराज. आसन घालणं म्हणजे काय? चटई टाकणे का? किंवा एखादा बसायला खुर्ची देणे का? नाही, तो आसन शब्दच आपल्याला अर्थ सांगून देतो महाराज. आसन 3 अक्षर आहेत. त्याच्यामध्ये आ म्हणजे आदर, स म्हणजे सन्मान, न म्हणजे नम्रता. आदरानं, सन्मानानं, नम्रतेनं जे दिलं जातं त्याचं नाव काय? आसन. नाही तर सोफा सेट आहेतच महाराज. बसणारे अपसेट. विठाला विठा बसायला आसन दिलं. आणि आसन दिल्यानंतर विचारलं काय इच्छा आहे तुमची? आणि काय इच्छा आहे म्हणल्यानंतर त्या तिघांनी सांगितलं, म्हणे माते आमची इच्छा एक आहे की नग्न होऊन या तुवा भोजन वाढावे. तू आम्हाला नग्न हो आणि भोजन वाढ. आता जेव्हा हा विषय पुढे येतो ना, काही तर्कवादी मंडळी म्हणतात काय तुमचा देव आणि नग्न व्हायला सांगतो. नग्न व्हायला सांगतो. पटत नाही महाराज तर्कवादी लोकांना, बुद्धिवादी लोकांना ही गोष्ट पटत नाही. काय देवाची विकृती आहे? धर्मसंस्थापना करता आलेला परमात्मा एखाद्या बाईला असं नग्न व्हायला सांगतो, हे काय बरं आहे का देवाचं? परंतु महाराज त्याचा अर्थ तसा नाही. नग्न होऊन जेवायला तू आम्हाला वाढ असं जेव्हा विनंती केली त्याचा अर्थ तुम्हाला अगोदर सांगून जातो महाराज. नग्न होऊन वाढणं म्हणजे काय? तो नग्न शब्द आहे ना, जरा व्यवस्थित उच्चारा म्हणजे तुम्हाला अर्थ कळेल. न अग्न, न अग्न
जे अन्न अग्नीवर शिजलेलं नाही त्या अन्नाची भिक्षा तुम्ही आम्हाला वाढा. नग्न मधल्या अचा काय झालेला, लोभ झालेला. जे अन्न अग्नीवर शिजलेलं नाही, बरेच महात्मे असे आहेत महाराज ते फलाहारी आहेत, बरेच महात्मे असे ते पयधारी आहेत, बरेच महात्मे असे महाराज ते अग्नीवर शिजलेलं अन्न खात नाही. त्यांची साधना आहे, उपासना आहे. आम्हाला अग्नीवर न शिजलेलं अन्न तू वाढ. आता आश्रमामध्ये अग्नीवर न शिजलेलं अन्न काय आहे महाराज? त्या अनुसया मातेनं विचार केला, आता यांना काय वाढावं, आपण काय वाढावं. बरं, दिसणाऱ्या तिन्ही मूर्त्या अशा दिसत आहेत जणू काही महाराज परब्रह्मीचे ठसे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, साक्षात परब्रह्मच इथं आलाय की काय की. आणि पातिव्रत्याच्या पुण्याईनं त्या अनुसया मातेला महाराज अंतरज्ञानानं कळालं की या तिन्ही तापसी जे आहेत हे सामान्य नाहीत, बरं हे ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. हे लक्षात आलं. यांना जर आपल्याला अग्नीवर न शिजलेलं अन्न द्यायचं असेल तर अगोदर आपल्याला यांची आई व्हावं लागेल, आणि आई झाल्यानंतर मग आपण यांना अग्नीवर न शिजलेलं अन्न देऊ शकू. म्हणून त्या अनुसया मातेनं महाराज हातामध्ये पाणी घेतलं आणि आपल्या पतिराजाच्या चरणाचं स्मरण केलं, आणि स्मरण करून ते पाणी तिघांवरती टाकलं. पुन्हा बुद्धिवादी माणसं म्हणतात पाणी टाकलं की तिन्ही देव काय झाले, बाळ झाले. तिन्ही देव बाळ झाले. माणसं म्हणतात पाणी टाकल्या टाकल्या बाळ कसं झालं, पाणी टाकल्या टाकल्या बाळ कसं झालं. अहो, सामर्थ्य त्या अनुसया मातेचं. मला सांगा तुम्ही, टेबलवर बसलेल्या नंतर शहाणे माणसं सुद्धा पागल होतात का नाही टेबलवरचं पाणी पिल्यावर? टेबलवरचं पाणी पिल्यावर शहाणे माणसं सुद्धा पागल होतात का नाही? अहो, ते तर मंत्रयुक्त पाणी आहे ना महाराज, ते तर मंत्रयुक्त पाणी आहे. आणि मंत्रयुक्त पाणी असल्यानं, सामर्थ्ययुक्त पाणी असल्यानं हे तिन्ही बाळ महाराज अनुसया मातेच्या अंगणामध्ये बाळ होऊन राहिले. नुसते बाळ होऊन राहिले नाहीत, अनुसया मातेनं या तिन्ही बाळांना अग्नीवर न शिजलेलं अन्न, जगातलं सगळ्यात पवित्र अन्न म्हणजे आईचं दूध महाराज, ते दूध या तिन्ही बाळांना पाजलं आणि त्यांची मनोकामना काय केली, पूर्ण केली महाराज. अर्थात हा जो सगळा प्रसंग घडला, हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यामध्ये वार गुरुवार असताना, हेमंत ऋतू असताना आजच्या दिवशी घडला. त्याचं वर्णन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलंय. माझ्या मताने एकदा गुलाल वाटावा, आणि गुलाल वाटून गुलाल आपण या ठिकाणी उधळूया. एकदा फुलं आणि गुलाल सगळ्यांना वाटा, गुलाल आणि फुलं सगळ्यांना वाटा. तो जो कालावधी आहे, तो जो कालावधी, तो आजच्या दिवसाचा कालावधी. महिना सुद्धा पवित्र आहे महाराजाचा, मार्गशीर्ष महिना. भगवंताने विभूती योगामध्ये या महिन्याला आपलं स्थान दिलंय महाराज. मासानाम मार्गशीर्षोहम महाराज, मार्गशीर्ष मास आहे. आणि या मार्गशीर्ष मासामध्ये महाराज पवित्र असा महिना आहे, आणि या पवित्र महिन्यामध्ये वार गुरुवार आहे. आणि बघा ना, योगायोग कसा आहे, तर गुरुवार असताना दत्तगुरु महाराज आजच्या दिवशी काय आहेत महाराज, प्रगट आहेत. दत्तगुरु महाराज आजच्या दिवशी प्रगट आहेत. वार गुरुवार आहे, माध्यान्नाची वेळ आहे आपल्या परंपरेनुसार, हो. आणि माध्यान्नाची वेळ, हेमंत ऋतू आहे. आणि या हेमंत ऋतूच्या पवित्र पर्व काळाच्या वरती या तिन्ही देवता, ब्रह्मा विष्णू आणि महेश, या तिन्ही देवता महाराज अनुसया मातेच्या पाळण्यामध्ये बाळ होऊन जन्माला आल्या. त्याचं वर्णन नाथराया या ठिकाणी करतात. धर्यावतार विश्वतारावया, धर्यावतार विश्वतारावया, हरियावतार विश्वतारावया, धर्यावतार विश्वतारावया, आत्रेची अनुसया गरोदर, आत्रेची अनुसया गरोदर, आत्रेची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासन उत्सव
जनार्दनी पूर्णावतार त्रिपुर निराकार आकार दे एका जनार्दनी पूर्णावतार श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद आणि वाजवा सर्वजन बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 उत्तरेश्वर बुवा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल भक्ताचा सोय राखा
रे रातारा परे ब्रह्मा अवतार बाळा जो जो रे दिगंबरा भक्ताचा सोय रागा तोडील राजे रातारा परे ब्रह्मा अवतार बाळा जो जो रे दिगंबरा भक्ताचा सोय रागा तोडील राजे रातारा परे ब्रह्मा अवतार बाळा जो जो रे भक्ताचा सोय रागा तोडील राजे रातारा परे ब्रह्मा अवतार बाळा जो जो रे भक्ताचा सोय रागा तोडील राजे रातारा परे ब्रह्मा अवतार बाळा जो जो रे दिगंबरा भक्ताचा सोय रागा तोडील राजे रातारा परे ब्रह्मा अवतार बाळा जो जो रे अवधूत चिंतन गुरुदेव रात्री भगवान की जय करा क्षमा